Hello friends, welcome. As you can see from the previous lecture, it was late for the rice harvesting seasons in the first year. So I had no choice but to plant a short term crop of GR4 variety as suggested by the Cosbard officials also in April 2005. We started the exploring traditional rice varieties and I went to the tribal corporation in Kasa which buys rice from the tribal villages. On behalf of the government, Kasbai was not even mentioned in their file. Also now we want to see the next part and keep बुक्स इन फ्रंट ऑफ युअर आईज. आपण मागच्या लेक्चरला बघितली की भाताचा सुवास अ सेंट ऑफ राईस म्हणजे पहिल्या वर्षी भाताचे पीक घेण्याच्या हंगामासाठी मला उशीर झाला आणि त्यामुळे कोसबाडच्या ऑफिसरांनी सुचवल्याप्रमाणे GR4 या जातीचे अल्पकालीन पीक लावण्याशिवाय मला पर्याय नव्हता. त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने आदिवासी गावकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करणाऱ्या कसा येथील आदिवासी महामंडळाकडे मी फाईल ही तिथं समाविष्ट केली होती आणि त्या फाईलमध्ये कसबाईचा उल्लेख नव्हता. कॉज टू द नोट द ट्रायबल कॉर्पोरेशन कासा विच बायज राईस फ्रॉम द ट्रायबल विलेजेस ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट. कसबाई वॉज not even mentioned in their file. Also now we want to see the next part. Keep books in front of your eyes. Everyone, let's see here. I ask why he had shifted if he was so unhappy with the hybrids. सिंचनाच्या प्रसारामुळे जे पीक लावण्याकडे शेतकरी आकर्षित झाले आणि ते पीक खूप महत्त्वाचे होते. आणि आय आस्क वाय ही हॅड शिफ्टेड इफ ही वॉज सो अनहॅपी विथ द हायब्रिड्स. जे स्वतःच्या जर संकरित पिकांवर नाखुश होते तर ते तिकडे का वळले? कुणी त्यांना जबरदस्ती केली नव्हती का? नो वन फोर्स हिम टू, डिड दे? He smiled and replied that their fields did not have fences, and once the harvest was over, the cattle were released into the fields. असे मी विचारताच त्यांनी हसून उत्तर दिले की त्यांच्या शेताला कुंपण नव्हते आणि एकदा हंगाम संपला की गुरे शेतात सोडली जातात. If my field alone has Kasbai, it will be a treat for the cattle, he explained. जर माझ्या एकट्याच्या शेतात कसबाई असेल तर गुरांसाठी ती मेजवानीच ठरणार, त्यांनी खुलासा केला. समटाइम्स वी हॅव टू फेल इन लाईन विथ द कम्युनिटी, ही lamented means a passionate expression of grief. जे काय एक्सप्रेस सॅडनेस अँड ग्रीप अबाउट समथिंग, खेद करणे किंवा दुःख व्यक्त करणे. हे कधी कधी समाजाच्या रूढीप्रमाणे आपल्याला जुळवून घ्यावे लागते. हायब्रिड्स नीड मोर वॉटर, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. जे संकरित पिकांना अधिक पाणी, खते आणि कीटकनाशके लागतात. Fertilizers and pesticides. He said that yields were good initially but of late had reduced a lot. Besides, he said that each year they had to increase the quantity of urea and pesticides they use. जे संकरित पिकांना पाणी खूप लागते आणि सुरुवातीला पीक उत्पन्न देते असे, पण हल्ली ते खूप कमी होऊ लागले. त्याशिवाय वापराव्या लागणाऱ्या युरिया आणि कीटकनाशांचे प्रमाणही त्यांना दरवर्षी वाढवावे लागते. जे जणू काही नव्या संकरित बियांना रसायनाची वकवकती भूक होती.
It was as if the newer hybrids had an insatiable appetite for chemicals. Insatiable means impossible to satisfy. Impossible to satisfy म्हणजे अनावर किंवा अतृप्त. ॲपेटाईट फॉर केमिकल्स म्हणजे त्या नव्या संकरित बियांना रसायनाची ही वकवकती भूक होती. He told us that even when there were flash floods in the 60s, Kasbai had stood its ground. जे 60च्या काळात आकस्मिक पूर आला तेव्हा कसबाईचे पीक तेवढे तग धरून नव्हते असे त्यांनी सांगितले. He fondly remembered how the rice was still standing when they all returned to the village after the floods had recorded. Such was the strength of the rice. But look what we have done, he rued. जे पूर ओसरल्यानंतर जेव्हा सर्वजण गावात परतले तेव्हा भाताचे पीक तसेच शेतात उभे होते अशी हृदय आठवण त्यांनी सांगितली. अशी होती त्या तांदळामध्ये मजबूती, पण आता आपण काय करून ठेवले आहे हे पहा, हळहळत ते उद्गारले. Such was the strength of the rice, but look what we have done, he rued. Rued means regretted, bitterly म्हणजे खेदाने बोलणे किंवा हळहळ बोलणे. As he went on reminiscing about the rice, we gently guided him back to the reason for our visit, the Kasbai seeds. Reminiscing means remembering something about the past म्हणजे जुन्या स्मृतींना उजाळा देणे किंवा आठवणी काढत त्यांना उजाळा देणे. He was sure that was not a single villager in his area who would have seeds of Kasbai. जे अशा प्रकारे भाताच्या पिकांमध्ये आठवणीत ते रमल्यावर पाहिल्यावर हळूच आमच्या भेटीचे प्रयोजन म्हणजे कसबाई बियाण्यांकडे विषय वळला. आणि ज्यांच्याकडे कसबाईचे बियाणे असेल असा एकही गावकरी त्या भागात नाही याची त्यांना खात्री होती. According to him, the only people who still grew it were the Adivasis in a hamlet at the foothills of the mountains in the next village, Asarwari. We bid farewell to Dev Handa, who lovingly blessed us and said, Mahalakshmi, the local goddess, will give you the seeds of Kasbai. जे आपल्याला मात्र शेजारच्या आसवरी गावातल्या डोंगर पायथ्याशी असलेल्या लहानशा खेड्यातील आदिवासी अजूनही हे पीक घेतात असे ते म्हणाले. देव अंडाचा निरोप घेऊन आणि आम्ही निघालो तेव्हा आम्हाला आशीर्वाद देत ते मायेने म्हणाले, कुलदेवता महालक्ष्मी तुम्हाला कसबाईचे बियाणे मिळून देव. महालक्ष्मी द लोकल गॉडेस विल गिव्ह यू द सीड्स ऑफ कसबाई. Asarwari village, we asked the sarpanch to help us as we were not very fluent with the local dialect. जे स्थानिक बोलीभाषा चांगल्याप्रमाणे बोलता येत नसल्यामुळे आसरवरी गावच्या सरपंचाला आम्ही मदत करण्याची विनंती केली. He sent his assistant Jivan with us into the hills. After a half-hour walk through thick vegetations, crossing numerous streams and ditches and scrambling over rocks and gravel, we reached the sleepy hamlet of बोरीपाडा. म्हणजे ज्यांच्याकडे कसबाईचे बियाणे असेल असा एकही गावकरी नव्हता, मात्र त्या डोंगर पायथ्याशी लहानशा खेड्यातील आदिवासी अजूनही हे पीक घेतात असे ते म्हणाले. पण देऊ हंडाचा निरोप घेऊन आम्ही निघालो आणि आम्हाला त्या महालक्ष्मी मातेने आशीर्वाद दिले. जे ज्याप्रमाणे स्थानिक बोलीभाषांचा चांगल्याप्रमाणे बोलता येत नसल्यामुळे त्यांना विनंती केली. त्यांचे सहकारी जीवन याला आमच्याबरोबर डोंगरात पाठवला आणि साधारणतः
अर्धा तास दाट झाडीतून चालत अनेक ओढे आणि चर तो पार करीत होता आणि दगड मातीतून वाट काढल्यानंतर आम्ही बोरीपाडा या सुस्त खेड्यापाशी येऊन पोचलो आणि तिथे समोर जीर्ण झालेली फक्त 2 घरे दिसत होती. There were just 2 ramshackle houses in front of us. We wondered if this was the right place. Ramshackle means in a state of severe disrepair. Ramshackle means crumbling in a state of severe disrepair, म्हणजे तकलादू किंवा जीर्ण किंवा पडके घरं म्हणतात त्यांना. जे तिथं जीर्ण झालेली फक्त 2 घरे ही आम्हाला दिसत होती. A wrinkled old woman sitting before one of the houses looked at us with curiosity as we approached. Her we singled to Jeevan to ask the crucial question. She muttered in reply. We looked at Jeevan for a quick interpretation. जे आपण योग्य ठिकाणी आलो आहोत ना या विचारात आम्ही पडलो. एका घरासमोर बसलेली एक सुरकुतलेली म्हातारी बाई कुतूहलाने आमच्याकडे पाहू लागली आणि आम्ही तिच्याजवळ पोचलो. तेव्हा तिला तो कळीचा प्रश्न विचारायची जीवनला खून आम्ही केली. She muttered in reply. He looked at Jeevan for a quick interpretation. He broke into a smile and informed us that she did have the rice and wanted to know who we were and why we wanted it. आपल्याला त्या उत्तरादाखल ती काहीतरी पुटपुटली आणि त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी आम्ही जीवनकडे पाहिले. तो हसला आणि म्हणाला की तिच्याकडे त्या प्रकारचा भात आहे, पण आम्ही कोण आहोत आणि तो भात आम्हाला कशाकरिता पाहिजे हे ती विचारत आहे. Inform us that she did have the rice and wanted to know who we were and why we wanted it. जे तो भात आम्हाला कशाकरिता पाहिजे हे ती विचारत आहे. It was a difficult task to keep a straight face and I had to control a strong desire to huge her. जे आता चेहरा निर्विकार ठेवणे मला अवघड झाले. उत्स्फूर्तपणे तिला मिठी मारावी अशी मला तीव्र इच्छा होत होती. आफ्टर सर्चिंग फॉर मंथ्स वी हॅड फाउंड द इल्युझिव्ह कसबाई. इल्युझिव्ह मीन्स डिफिकल्ट टू फाइंड, कॅच ऑर अचीव. इल्युझिव्ह मीन्स डिफिकल्ट टू फाइंड म्हणजे युक्तीने निसटून जाणारा किंवा हाती न लागणारा. जे अनेक महिने शोध घेतल्यानंतर आता आम्हाला तो चकवा देणारा कसबाई सापडला होता. We explained to her that we were from Pet nearby and we needed the seeds to grow it. We asked for 10 kilograms of rice. जे त्या कसबाईजवळ तो आम्हाला सापडला आणि जवळपासच्या पेठ गावून आलो आणि पीक घेण्यासाठी तिथे तांदळाचे बियाणे आम्हाला हवे आहे हे तिला सांगितले. आम्ही तिच्याकडे 10 किलो तांदूळ मागितले. कपाळावर आठ्या घालत ती काहीतरी पुटपुटली. पेट विलेज अँड ऑल्सो डिड नॉट हॅव वेटनिंग स्केल. शी वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन बास्केट्स. जे जीवनने स्पष्टीकरण केले. तिने कधीही पेट गावाचे नाव ऐकले नव्हते आणि तिच्याकडे वजनाचा काटा नव्हता. ती भाताचे बियाणे हे टोपल्यामध्ये देण्यास तयार होती. We asked for a single basket of rice and Jeevan told us to pay her something. I handed over a 10 rupee note and for the first time in the last 10 minutes, her face broke into a smile. She nodded her head in approval. आम्ही त्या टोपलीत भात द्यायला सांगितले तेव्हा तिला काही पैसे द्यावे असे जीवनने आम्हाला सुचवले. मी तिला 100ची एक नोट दिली आणि
गेल्या 10 मिनिटात आता प्रथमच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि तिने सहमतीदर्शक मान डोलावली. शी नोडेड हर हेड इन अप्रुव्हल. As we walk back against the fading sunset, leaving behind a smiling old lady, I couldn't help but wonder that here, nestling in the foothills of an unknown mountain, away from the hustle and bustle of the road or the city, where the real people of India, जे परतीच्या वाटेवर सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर त्या वृद्ध स्त्रीचा हसरा चेहरा मागे सोडून जाताना माझ्या मनात विचार आला, इथे एका अज्ञात डोंगराच्या पायथ्याशी, शहराच्या आणि रस्त्याच्या गजबज गोंगाटाशी दूर भारताची खरी जनता नांदते. हेच लोक आहेत ज्यांनी आपल्या भूमातेची संपन्न जैविकता अजूनही जपली होती आणि इतर कुणीही त्यांची कदर केली नव्हती. These were the people who still help on the rich biodiversity of our land, and no one even cared about them. They had never heard of hybrids, fertilizers or pesticides. जे अजूनही जपली होती आणि इतर कुणीही त्याची कदर केली नाही. संकरित पिके, खते आणि कीटकनाशांची नावही यांनी कधीही ऐकली नाहीत. आणि आपण आपला भात पिकवायचा आणि जे पिकेल त्यावर पोट भरायचे, एवढेच त्यांना माहीत होते. They just grew their rice and ate what they got. The old lady we met had probably never left Boripada. Her world was unspoiled by progress, and for once I was grateful for that. म्हणजे त्या स्त्रीला भेटल्यानंतर मला एवढेच माहीत होते की आम्हाला भेटलेली ती वृद्ध श्री बहुधा बोरीपाडा सोडून कधीच बाहेर गेली नव्हती आणि तिचे विश्व प्रगतीपासून अबाधित होते आणि एवढ्याच करिता मी कृतज्ञ होतो. ओके, थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स. सी यू ऑल द नेक्स्ट लेक्चर सुन दो.